नमस्कार. इन्फो गॉड चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहोत दत्त जयंतीनिमित्त काही खास स्तोत्र व काही खास अध्याय. आता आपण अजून एक नवीन अध्याय ऐकूया. हा जो अध्याय आहे त्याचे महत्त्व सर्वप्रथम जाणून घेऊया. हा अध्याय आहे श्री गुरुचरित्रातील अध्याय 18वा. हा अशा प्रकारे आहे. ह्या अध्यायाचे आता महत्त्व जाणून घेऊया. ह्या अध्यायाच्या नित्य पठनाने आपल्या जीवनातील दरिद्रता नष्ट होते व आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते. आपल्याला दत्तगुरूंसह मा लक्ष्मींचा कृपाशीर्वाद प्राप्त होतो. आपली भरभराट होते व प्रगती होते. त्यामुळे हा अध्याय दररोज पठनामध्ये असावा किंवा दर गुरुवारी तरी एकदा वाचावा. आता ज्यांना वाचणं शक्य नाहीये त्यांना ऑडिओच्या रूपामध्ये मी इथे इन्फो गॉड ह्या चॅनलवरती अवेलेबल करून देत आहे. हा अध्याय तुम्हाला कुठेही मिळू शकतो. स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात किंवा पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाऊ शकतो. 5 किंवा 10 रुपयाला असं छोटंसं पुस्तक हे आहे. जर तुमच्याकडे ऑलरेडी श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे तर त्यामधला 18वा अध्याय देखील तुम्ही फक्त वाचलात तरी देखील चालेल. पण आता आजकालच्या फास्ट लाईफमध्ये आपल्याला वेळ नसतो, म्हणूनच मी इन्फो गॉड ह्या चॅनलवरती हा ऑडिओच्या रूपामध्ये माझ्या आवाजामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. ह्याचा एकच नियम आहे की हा फक्त ऐकल्याने देखील आपल्या जीवनामध्ये खूप काही फरक पडतो. तर ह्याची मी आत्ता ज्या ज्या ओव्या म्हणणार आहे अध्यायातली एकही ओवी चुकवू नका. स्टार्ट टू एंड सगळ्या ओव्या आपल्या कानांवरती जाऊ द्यात, कानातून आपल्या मनात हृदयामध्ये जाऊ द्यात, त्या रुजू द्यात व आपल्याला दत्तगुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ द्यात. तुम्ही ज्या ओव्या ऐकताय त्या ऐकून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा व आपलं मन स्वामींच्या किंवा दत्तगुरूंच्या चरणी एकाग्र करावं, ही एक दुसरी सूचना मी तुम्हाला सांगते. तर स्टे ट्यून ऑन इन्फो गॉड विथ मी. आता मी अध्याय पठनाला सुरुवात करत आहे. सर्वप्रथम आपल्या गुरूंना आपण वंदन करूयात. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ महाराज नमः. श्री गुरुदेव दत्त नमः. श्री गुरुचरित्र अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. जय जय सिद्ध म्हणून तू तारक भवानी सुधार सामुचशवनी पूर्ण केला दातारा. गुरुचरित्र कामधेनु एकताने झाय माझे म्हणून कांक्ष होतसे अंतःकरण कथामृत एका वया ध्यान लागले. श्री गुरुचरण तृप्ती नो हे अंतःकरणे कथामृत संजना आणि रूपे दातारा. येणे परे सिद्धासी विनवी शिष्य भक्तीसी मस्तक ठेवे चरणासी कृपा भाग्ये ते वेळी. शिष्य वचन ऐकोने संतोषले सिद्ध मुनी सांगतात विस्तारून एका शोते एक चित्ते. एक शिष्य शिखा म्हणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती गुरुचरणी तल्लीन झाला निश्चय. तुझं करिता आम्हासे चेतन झाले परियसे. गुरुचरित्र आद्यतेसे स्मरण झाले अवधारा. भिल्लवडी स्थान महिमा निरोपले अनुपमा. पुढील चरित्र उत्तम सांगणे एक चित्ते. कचित काय ते स्नान श्री गुरु होते गोप्य मुनी प्रकट झाले म्हणून पुढे निघाले परियसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी मध्ये श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा प्रवाहात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादश शब्दे. अनुपम तीर्थ मनोहर जैसे मुक्त काशीपुर प्रयाग मानसतीत थोर मुनी राहिले परियसा. कुरपुर ग्राम घन कुरुक्षेत्र तेजे जाण पंचगंगा कृष्ण संगमाती उत्तम परियसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य त्याहून अधिक जाण तीर्थ असते अगम्य म्हणून राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तरी प्रख्यात असे पूर्णांतरी 5 नावे आहेत तोरी सांगणे एक चित्ते. शिवाभद्रा भोगावती कुंभ नदी सरस्वती. पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारती. ऐशा प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची असंगा प्रयाग संगम स्थान मनोहर. अमरपुर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदंबर प्रख्यात जाना कल्पतरु देव असे अमरेश्वर तया संगमी जाणपा. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी सरी पंचनदी संगम थोरी तत्समानाचे परियसा. अमरेश्वर सन्निधाने वसती 64 योगिनी शक्ती तीर्थ गुण प्रख्यात असे परियसा. अमरेश्वर लिंग भरवे तयासे बंधुनी सवय पूजित नरे अमरवाय विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करता माग स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय त्यामुळे एक स्नान परियसा. सहज नदी संगमात प्रयाग समन विख्यात अमरेश्वर परब्रह्म सतत स्नान होत असे. या कारणे तयासानी कोटी तीर्थ असे दुगुणी वाहे गंगा दक्षिण वेणी सहित निरंतर आम्ही तीर्थ तयासानी सांगता विस्तार पूर्ण अष्टतीर्थ असे ते गुणी तया कृष्ण प्रवाहतम. उत्तर दिशा असे देखावा आहे कृष्ण. पश्चिम मुख शुक्ल तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पाब्य जाती. औदुंबर सन्निधेसे 3 तीर्थ परियसे. 51 एकाधिकेचे तीर्थ असे ते मनोहर. पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध परतीर्थ. अमरेश्वर सन्निधार्थ अनुभव तीर्थ असे पे. पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ती तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियसा. तीर्थ असते अपारे सांगता असे विस्तार. या कारणे श्री गुरु त्यापुरी राहिले तेथे द्वादश शब्दे.
कृष्णावेणी नदी दोन्ही पंचगंगा मिळून सप्तगंगा संगम सोनी काय सांगू महिमा त्याचा ब्रह्महत्यादी पातके जवळून जाते स्नान केस सिद्ध स्नान निके सकळाभिष्ट होते तेथे काय सांगू त्यांचा महिमा आणि कधी आवय नाही उपमा दर्शन मात्र होते का मैं स्नान फळ काय वर्ण साक्षात जाना कल्पतर वृक्षाचे उदंबर गोप्य होत्या गचोरे राहिले श्री गुरु तैस आणि भक्तजन तारणात होणारा तीर्थ प्रख्यात राहिले तेथे श्री गुरुनाथ म्हणून पकडे झाले असता पुढे वर्तमान भिक्षा कराव्या हृदय अमरापुर मनुष्य ग्रामी जाते श्री गुरु परेस तयाग्रायन विजय कसे वेदाभ्यासक भार्या त्याचे पती सेव पतिव्रता शिरोमणी सुशीळा सेव ब्राह्मण शुष्क भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरणाचे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेलवनुत शेंगा निघते नित्य भजते आणि उदरपूर्ती करे एखाद्या दिवशी ब्राह्मणा चरण मिळे परेस तया शेंगा राधनुष दिवस क्रमीयने परी हे ब्राह्मण दरिद्री अशी कृती उदरवरी पंचमहायज्ञ कुसरी जाते पूजा भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुची पूजा करे नेमासे घेवड्याच्या शेंगा परेसी करी शाखा नैवेद्य वर्तता श्री गुरु एके दिवशी तया विप्रमंदिरासे गेले आपण भिक्षेचे विप्रभक्तीने भिक्षा करून ब्राह्मणाचे आश्वासन त्या ते स्वतःशी गेले दरिद्र दोष म्हणून निघते त्यावेळी तया विप्रगृहात जोका होता वेलवनुत घेवडा नामे विख्यात अंगण सर्वेष्टीला तया बेलाचे बुड मूळ श्री गुरु शेतात टाकून ते समोर गेले आपण संगमासी विप्रवंता त्यावेळी दुःख करते पुत्राचा कळी म्हणते पाहो देवे बळी कैसे देवे केले आम्ही तर तिच्यावर काय उपद्रव केला त्याचे दिले आमच्या ग्रासाचे टाकून दिले भूमीवर एशा परिती नारी दुःख करी आणि वरे पुरुषाच्या कोपेवरी म्हणे प्रारब्ध प्रमाणात हातार म्हणे त्यावेळी जेवणार जे एका निमित्त करी चंद्रमुळे त्या आधीने विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थितीला एका पिला काधी स्थूल जीवन समस्त आहार करत असे आयुरण्य प्रयच्छती ऐसे बोले वेदश्रुती पंचानाना आहार असते केवी करत असे प्रत्यही 84 लक्ष जीवांचे स्थूल सूक्ष्म समस्तांचे निर्माण केले आहाराची उत्पत्ती केली त्यानंतर रंकारा एक दृष्टी करून पोषित होय सृष्टी आमचे प्रारब्ध असे खडतेचे फळ आपण असे पूर्वीजन निक्षेपाने सुकृदुष्कृत जाण भोगणे आपले आपण पुढे लावरे काय बोले आपले देवसतावने पुढेला बोले ते मूर्खपणे जे पेरले ते भक्षणे कवने बोले सांगे मजब बोल ठेवीचे ईश्वर असे आपल्या अर्जितने विचाराचे ग्रास घेतला मनस्य विद्या वेष्ट तो तारका मुसे म्हणून आले दीक्षेने अंश दरिद्राचे तोचे तारे आणि त्यामुळे येणे परे स्त्रियाशी संबोधित बरेच काढले शाळेत ताकद झाला गंगेचा त्यावेळेचे मूळ जरी एका होते आपल्या जरी नाकू म्हणून द्विजवर खंत झाला त्या काळी काढता वेळे मूळ असे लागला कुंभ निधानेसे आन झाला भोवसे घेऊन गेला घरात मनेने वले प्रवर्तले अतिश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलाचे तोडून ध्यान लादले मासी नरनवे योगेश्वर होईश्वर अवतार राम भेटेल त्या निर्मतीचा दर्शनासी जाऊन संग मी गुरुपाशी पूजा करते भावाचे वृत्तांत सांगितलं असे त्यावेळी हर्षोक्त श्री करून ते त्याचे तुम्ही सांगा कोणाचा कळलं असतो म्हणजे वर्ष आम्हा फेडत राहिलं एशा परिद्विजाशी सांगत श्री गुरु परेसी सुखी असाय आपल्या गुराचे पुत्र पौत्र नांदावे ऐशावर लादून गेल्या घरी तो ब्राह्मण श्री गुरु कृपा असे जाण दर्शन मात्र त्यांनी हरे जास्त होईल गुरुकृपा त्याचे कैचे त्यांनी बापा कल्पवृक्ष आशय करता विघ्न कैचे त्या घरी देवी म्हणून असलं तेने भाजावा श्री गुरु तोचे पावेले पहिले पार पूज्य होय सकळलं का जोका भजेला श्री गुरु ते इहबर सारे ते अखंड लक्ष्मी सदाना त्या अष्टैश्वर नादती सिद्ध म्हणे नामधारक असे श्री गुरु महिमा आहे असे भजावे मनोभावेचे कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे श्री गुरुचरित्र विस्तार पुढे कथा अमृतपान एका श्रोते वैक चित्ते इति श्री गुरुचरित्र अमृत विवेक साराय चित्र विप्रदैन्य हरयथ कथा निरोपली इति श्री गुरुचरित्र कथा कल्पतरो शृंस्य सरस्वती आख्यान सिद्ध नामधारक संवाद विवेक साराय चित्र विप्रदैन्य हरना अष्टदश अध्याय संपूर्णम श्री श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेय अर्पणमस्तु शुभम भवतु श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त 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 श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रेय नमः दत्त गुरवे नमः श्री दत्तात्रेय नमः दत्त गुरवे नमः श्री दत्तात्रेय नमः दत्त गुरवे नमः। अशा प्रकारे आपला श्री गुरुचरित्रातील अध्याय 18 वाचून पूर्ण झालेला आहे। आय होप तुम्हाला मी वाचलेला सगळा अध्याय स्पष्ट ऐकू येईल। जेवढं स्पष्ट वाचता येईल व फास्टली वाचता येईल तेवढं मी वाचले, कारण ह्याचा जो व्हिडिओ आहे तो लेंदी न होता तुम्हाला थोडक्यात मिळावा, पण सगळ्या ओळ्या तुमच्या कानावरून जाव्यात व तुमच्या हृदयापर्यंत पोचाव्यात व स्वामींचा व दत्तगुरूंचा तुम्हाला कृपाशीर्वाद प्राप्त व्हावा हीच माझी स्वामींच्या व दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना आहे। मी आशा करते की तुम्हाला इन्फो गॉडवरील सगळी माहिती ही आवडत असेल व तुम्ही सगळे व्हिडिओज बघत असाल
तुम्ही कोणतेही व्हिडिओ बघत नसाल तरी आज खास दत्त जयंतीचे हे खास विशेष भाग घोर कष्ट उद्धरण स्तोत्र, श्री गुरुचरित्र अध्याय 14वा व श्री गुरुचरित्र अध्याय 18वा आपण ऐकावा व कायमस्वरूपी तुम्ही ऐकण्यातच ठेवावा. हे तुम्ही ऐकावेत म्हणूनच मी खास दिलेले असे आहेत ऑडिओ स्वरूपामध्ये. तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास कोणत्याही देवाविषयी, स्वामींविषयी, दत्तगुरूंविषयी किंवा अजून कोणत्या पंथाविषयी तर मला कमेंटद्वारे कळवा. तुमच्याकडे कोणती माहिती असल्यास ती देखील मला कमेंटद्वारे कळवा व मी प्रयत्न करेल तुम्हाला त्या कमेंटला रिप्लाय करण्याचा. आपल्या इन्फो गॉड ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व आपण भेटूयात नवीन एका भागामध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन इन्फो गॉड. आत्ता बाय बाय. धन्यवाद.